नागझिरा अभयारण्यात गेल्या 2 महिन्यांपासून एकही वाघ दृष्टीपथास पडलेला नाहीये। त्यामुळे अभयारण्यातले वाघ नेमके गेले कुठे असा प्रश्न सर्वांना पडलाय। नागझिरा अभयारण्य हे मध्य भारतातील ताडोबा नंतरचं सर्वात मोठं जन्मस्थान मानलं जातं। त्यामुळे या बातमीनं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय। सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सरिता, खरं तर काल आपण आशियातला सर्वात मोठा जो वाघ आहे जय तो गेला कुठे असा प्रश्न सर्वांना विचारत होतो, मात्र आता तर सगळेच वाघ दिसत नाहीयेत, गेलेत कुठे? अगदी बरोबर आहे। आणि ह्यामध्ये खरं तर नागझिरा हे जयचं माहेरघर म्हणायला पाहिजे, कारण जयचा जन्म हा नागझिरामध्ये झालेला आणि हा जो जय आहे तो नागझिराहून ताडोबा पर्यंत चालत नागझिराहून उमरेड पर्यंत 100 किलोमीटरच्या वरचं अंतर कापून खरं तर पोहोचला होता। ह्या नागझिरा आणि ताडोबा हे असे 2 जंगल होते संपूर्ण मध्य भारतामध्ये, जिथे नेहमी वाघांचं एक मोठं ब्रीडिंग ग्राउंड मानलं जायचं। दरवर्षी तिथे कब्ज आणि वाघ मिळून एक 12 अडल्ट वाघ मिळून जवळजवळ 11 ते 12 वाघ पाहायला मिळायचे। आणि आज तिथं नागझिरा या जंगलामध्ये एकही वाघ नाहीये अशी धक्कादायक माहिती एबीपी माझाला समजली आहे। वन अधिकारी जे आहेत ते नागझिरा, नवेगाव आणि कोका जो न्यू नागझिरा भाग आहे याला एकत्र करून नेहमी वाघांची संख्या सांगत असल्या कारणानं ही जी बाब आहे ही समोर आली नाही। कारण ह्या संपूर्ण टायगर रिझर्व जो आहे, जो या 3 जंगलांचा मिळून भाग आहे, त्यामध्ये जवळजवळ 5 वाघ आहेत। आणि त्यामुळे नागझिरामध्ये आता एकही वाघ नाही ही गोष्ट समोर येऊ शकली नाही। 2 महिने आधी जयची जी आई आहे, जिला माई म्हणायचे किंवा एमार्क असं ज्या फिमेल टायगरचं नाव होतं, तिचा मृत्यू झाला। तो वृद्धावस्थेमुळे झाला आणि त्यानंतर तिथं एकही वाघ दिसत नाहीये। जयचा जो भाऊ त्याच्याच बरोबर जन्माला आलेला होता, ज्याला नाव वीरू दिलं होतं पर्यटकांनी, तो वीरू सुद्धा गायब झालेला आहे। तिथं 1 वर्षापासून डेंडू नावाचा एक वाघ होता, तो सुद्धा दिसत नाहीये। तिथे पर्यटकांनी राष्ट्रपती हे नाव दिलेला एक वाघ आहे, तो राष्ट्रपती वाघ सुद्धा दिसत नाहीये। आणि राष्ट्रपती वाघाची केस ही तर कोचिंग मध्ये सीबीआय कडे असल्याचं सुद्धा माहिती मिळते आहे। त्यामुळे या संपूर्ण नागझिरा हा जो जंगलाचा भाग आहे, त्याला नागझिरा म्हणतात आणि ज्याला नवेगाव किंवा कोका यालाच जोडून जर का याला बघितलं नाही तर इथं जे एक मोठं ब्रीडिंग ग्राउंड होतं तिथे सगळे वाघ आता गायब झालेले आहे अशी धक्कादायक माहिती आहे। फक्त अजून एक जी माहिती समोर येते आहे ती ही आहे की ताडोबामधनच अजून एक T9 असा मेल वाघ तिथं पोहोचलेला आहे, मात्र तो पर्यटकांना अजून दिसलेला नाही। तो न्यू नागझिरामध्ये सुद्धा फिरतो आणि त्यातून कधी कधी तो नागझिराच्या जंगलातही फिरतो आहे असं वन खात्याचं म्हणणं आहे। मात्र स्वतः नागझिरातले वाघ कुठे गेले हा खूप मोठा सवाल समोर आहे आणि ते गेले तर का गेले हा त्याहूनही मोठा सवाल आहे। दीपक, सरिता, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।